देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढील काही मिनिटातच जाहीर होणार आहेत। प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्ता पालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढवल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला पुढच्या अर्ध्या तासात सुरुवात होणार आहे। ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, हिमंता बिस्वा सर्मांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या या निकालांवर अवलंबून आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलंय, तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी भाजपची सत्ता यावी यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। ममता आणि मोदींसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बंगालमध्ये यंदा मतदानाच्या टक्केवारीनं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 92% मजल मारली आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयाचा चौकार की पहिल्यांदाच भाजप सरकार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, बंगालच्या निवडणुकीकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे, मात्र इतर 4 राज्यांविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। खास करून तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये सत्ता पलट होण्याची किती शक्यता आहे, कशी निकराची निवडणूक झाली आहे? निश्चितच पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष लागलेलं असलं माध्यमांमधून आणि संपूर्ण देशभरात या निवडणुकांची चर्चा असली तरी सुद्धा त्यासह होत असलेल्या तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांच्या निवडणुका देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत। कारण तामिळनाडू हे एकमेव राज्य असं आहे जिथे इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री, DMKचे मुख्यमंत्री हे काँग्रेससोबत सत्तेमध्ये आहेत आणि पुन्हा एकदा ते आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार आहेत का? कारण जवळपास 10 वर्षांनंतर सलग आता ते पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जात आहेत। त्यांच्याच नेतृत्वात M.K. स्टॅलिन यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे का? किंवा तामिळनाडूच्या राजकारणामध्ये TVK या नव्या पक्षासह दमदार एंट्री घेतलेले अभिनेता विजय हे खरोखरच विजयी ठरणार आहेत की विजयी कोण होणार याविषयीचा निर्णय हा विजय हे किती मतं घेतात, कुणाची मतं चोरतात यावर अवलंबून असेल की खरोखर विजय स्वतः निवडणुकीमध्ये काही साइजेबल आकडा घेऊन समोर येत आहेत का तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हे देखील पाहावं लागणार आहे। त्याशिवाय अण्णा द्रमुक यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला युतीत आणि NDA मध्ये असलेला पक्ष त्यानंतर NDAतून बाहेर गेला होता, नंतर पुन्हा एकदा भाजपने अण्णा द्रमुकला सोबत घेतलं आणि आता अण्णा द्रमुक आणि भाजप एकत्रितपणे तामिळनाडूच्या निवडणुका लढत आहेत। त्यासोबतच केरळ सारखं राज्य अतिशय महत्त्वाचं आहे कारण पिनारी विजयन हे सलग 3 कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आता निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत। त्याचवेळी काँग्रेसला मात्र केरळमध्ये मोठी संधी होती असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं। केरळ हे पुन्हा एकदा काँग्रेसकडे जाईल की CPI आपला गड राखण्यामध्ये यशस्वी होईल, कारण संपूर्ण देशभरामध्ये सध्या कम्युनिस्ट पक्षाचं सरकार असलेलं एकमेव राज्य आहे ते म्हणजे केरळ आहे आणि केरळमध्ये यावेळी शबरीमला मंदिरातील सोने चोरीपासून ते इतर अनेक मुद्दे FCRA कायद्यापर्यंतचे असंख्य मुद्दे गाजले होते। केरळमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू हे 3 मोठे वोट बँक आहेत आणि या 3 वोट बँक कोणाच्या पाठीमागे उभ्या राहतात? भारतीय जनता पक्षाला केरळच्या राजकारणामध्ये चंचू प्रवेश हवा आहे, तर भाजप पुन्हा एकदा काही मोठ्या प्रमाणात जागा तरी निवडून आणण्यात यशस्वी ठरणार आहे का? भाजपच्या अनेक नेत्यांच्या म्हणण्यानुसार साधारणपणे जर 5 ते 6 जागा जरी आल्या तरी देखील भारतीय जनता पक्षासाठी ते मोठं यश असेल, परंतु त्याशिवाय भाजपच्या फॅक्टरमुळे भाजप हा केरळमध्ये कोणाचं सरकार येईल याविषयीचा निर्णय नक्की करेल, कारण भाजपच्या मतांमुळे हे ठरेल की CPI पुन्हा एकदा सत्तेत येणार की काँग्रेस आणि मुस्लिम लीगची UDF ही सत्तेमध्ये येणार आहे। त्याशिवाय आसामसारखं राज्य देखील अतिशय महत्त्वाचं आहे कारण सलग 3ऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार कार्यकाळ पूर्ण करून आता 4थ्या कार्यकाळासाठी निवडणुकांना सामोरं गेले। त्याचवेळी हिमंता बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वातील ही दुसरी निवडणूक आहे ज्यावेळी भारतीय जनता पक्ष हा हिमंतांच्या नेतृत्वामध्ये लढतोय आणि त्यामुळे आसाममध्ये सुद्धा भाजपला पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश येणार आहे का? कारण यावेळेस आसामची निवडणूक ही अनेक अर्थांनी गाजली होती, त्यामुळे हिमंता बिस्वा सर्मा यांच्या पत्नींवर झालेले आरोप, त्यांनी गोगोईंवर केलेले आरोप, गोगोईंच्या पत्नींच्या पाकिस्तानी लिंक संदर्भात केलेले आरोप,
त्याशिवाय बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा असेल, आसाममधील अँटी इन्कम्बन्सी असेल, असे असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना सामोरं घेऊन आसाम मधच्या निवडणुकीत जनतेने मतदान केलेलं असणार आहे. त्यामुळे आसामच्या मध्ये देखील कोणाची सत्ता कायम राहणार हे पाहणं आवश्यक आहे. केरळच्या राज्यांमध्ये कम्युनिस्ट पक्ष च्या नेतृत्वातील LDF आपली सत्ता कायम राखणार आहे की काँग्रेसला जशी संधी होती त्या संधीमध्ये काँग्रेसने मायलेज घेऊन आता UDFचं सरकार काँग्रेस तिथे आणू शकणार आहे का? आणि तमिळनाडूमध्ये DMK MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील सरकार हे कायम राहणार आहे का? कारण MK स्टॅलिन हे इंडिया आघाडीतील एक प्रमुख चेहरा होते. विशेष म्हणजे याच निवडणुकांच्या दरम्यान डिलिमिटेशनचा मुद्दा केंद्रीय पातळीवर गाजला होता, ज्यामध्ये तमिळनाडूमध्ये DMKने खूप उघडपणे विरोधात भूमिका घेतली होती. मतदारसंघ पुनर्रचनेच्या आणि दक्षिणेवर त्यामुळे अन्याय होईल अशा स्वरूपाचा एक नरेटिव्ह गेला होता. तो त्याचाच परिणाम केरळच्या राज्याच्या निवडणुकीमध्येही होणार आहे का? त्याशिवाय FCRA सारख्या कायद्याचा मुद्दा गाजला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ज्या चर्चना विदेशातून फंडिंग येतं त्या चर्चचं जे रिलिजियस कॅरेक्टर आहे ते तसंच कायम राहणार आहे का? किंवा केंद्र सरकारकडून कठोर कायदे तयार केले गेल्यामुळे चर्चचं कॅरेक्टर चेंज होऊ शकतं, अशा स्वरूपाचाही प्रचार हा केरळमध्ये झाला होता. पुदुच्चेरीत नेमकी कसं चित्र पाहायला मिळतंय? असेल सरकार सोमेश, आपण या 3 राज्यांविषयी तर जाणून घेतलंच आहे, मात्र पुदुच्चेरीचं चित्र नेमकं कसं आहे? पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस हा भारतीय जनता पक्षासोबत पुदुच्चेरीच्या केंद्रशासित प्रदेशात सध्या सत्तेमध्ये आहे. आता पुन्हा एकदा एनआर काँग्रेस ही जवळपास 10 वर्षांच्या सलग कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुदुच्चेरीमध्ये निवडणुकांना सामोरं जाते. यापूर्वी भाजप तिथे AI अण्णाद्रमुकसोबत सत्तेत होता. त्यानंतर मग एक नवी अरेंजमेंट होऊन एनआर काँग्रेस जेव्हा सत्तेत आली होती तेव्हा एनआर काँग्रेससोबत भाजपने युती केली आणि भाजप सत्ताधारी झाला आणि पुदुच्चेरीमध्ये गेली 10 वर्ष सलग एनआर काँग्रेसचंच सरकार आहे. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश असला तरी सुद्धा दक्षिणेतील एक महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे 30 जागा असलेली एकूण विधानसभा आहे. आणि या पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष असलेला एनआर काँग्रेस हा सत्तेमध्ये येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एकूण पुदुच्चेरीवरती तसा तमिळनाडूचा प्रभाव आहे आणि तमिळनाडूच्या राजकारणावरही पुदुच्चेरीचा प्रभाव आहे. त्याशिवाय तिथे असलेले नक्कीच आता खरं तर निकालाला शेवटचे 25 मिनिटच शिल्लक आहेत आणि त्यामुळे पुढच्या काही तासातच हे चित्र स्पष्ट होणार आहे. या संदर्भातले अपडेट सोमेश तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.